पचन कसं होतं? भूक, आहार, पचन, चांगला भाग, वाईट भाग, विभाजन होतं, पोषक अंश निर्मिती होते, टाकाऊ भाग टाकून दिला जातो, पोषक अंश पेशींमध्ये पोचवले जातात आणि याच्यातनं ऊर्जा निर्मिती होत असते. ही चेन आहे. या चेन मध्ये कॅलरीज कुठे येत नाहीये, कार्बोहायड्रेट्स कुठेही येत नाहीये. अहम पचामन्यम चतुर्विधम. जर भगवान विष्णू सांगतायत आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आज देवावरच विश्वास नाही. तो असेल की नाही, तो येईल की नाही, नाही आला तर काय करायचं? काळजी करू नका, तुम्ही जिवंत आहात याचा अर्थ तो तुमच्याकडे येणार आहे निश्चितपणे. पाण्याचा चिकट, पाण्याचा दोष सांगतो तुम्हाला. पाणी खूप चिकट असतं. पाण्यात चिकटपणा जो असतो ना तो गडबड करतो पचनामध्ये. हे घर आहे, नीट दिसत असेल तर हे घर समजा. आता इथे बाजूला पाणी दिसते, घराच्या बाजूला जे पाणी आहे हे पाणी घरामध्ये ओल निर्माण करेल की नाही? ओके. आता ही जी ओल घरात येते ही येऊ नये यासाठी काय करायचं? बाहेरच्या बाजूला नीट दिसत नसेल चर खणायचे, खड्डा खणायचा, एक मोठा खड्डा खणायचा आणि हे सगळं बाहेरचं पाणी या मोठ्या खड्ड्यामध्ये आणायचं आणि याचं सोपपीठ तयार करायचं. व्यवहारात आपण हेच करतो. बाहेरचं पाणी आत येऊ नये म्हणून बाहेर मोठा खड्डा खणायचा. ओल जी असते ती सगळी ओल आतमध्ये बाहेर न येता, आतमध्ये न जाता त्या खड्ड्यात येते आणि हे सगळं पाणी खड्ड्यात ओढलं जातं. हा जो खड्डा आहे हा खड्डा पोटात तयार व्हायला पाहिजे. जिथे खड्डा आहे तिथे पाणी ओढलं जाईल. आता मी हा सिद्धांत सांगतोय तुम्हाला. एक काय सांगितलं? असा खड्डा पोटात तयार व्हावा. इथे आमचं हा खड्डा कधी पडतच नाही. इथे खड्डा कधी पडतच नाही, ते कायम भरलेला असते. इथे जर खड्डा पडला ना तर या खड्ड्यामध्ये आजूबाजूचे सगळे स्त्राव येतील की नाही? इकडनं येणारे लिव्हर मधले, इकडनं पॅनक्रियास मधले, स्प्लीन मधले, वरच्या तोंडातले, लाळेतले, इकडनं अपेंडिक्स मधले सगळे स्त्राव जमा होतील. इथे नाही येणार. अरे खड्डा भौतिकशास्त्र आहे ते. कुठेही पाणी एकाच लेवलला येऊन राहणार आहे. आयुर्वेद नाहीये सांगत मी तुम्हाला. भौतिकशास्त्राचं, सामान्य भौतिकशास्त्र सांगतोय जिथे खड्डा आहे तिथे पाणी ओढलं जातं. असा खड्डा पोटात तयार व्हायला वेळ द्या फक्त. बाकी काही नकोय शरीराला. वेळ द्या, 2 तासांचा वेळ द्या. जास्ती नकोय, फक्त 2 तासांचा वेळ द्या. पाणी पिण्याचे काही नियम सांगतो. आज पाणी पिण्याचा नियम, सकाळी उठल्यानंतर भरपूर पाणी प्या, भरपूर पाणी प्या. भरपूर या शब्दाला काही मर्यादा नाहीये. कोणी सांगतं 2 लिटर, कोणी सांगतं 5 लिटर, कोणी सांगतं घागरभर, बाल्टीभर. मूर्खपणा आहे. ॲलोपॅथीमध्ये कुठेही सांगितलेलं नाही पाणी भरपूर म्हणजे किती, नाही सांगितलं. होमिओपॅथीमध्ये नाही सांगितलं. आयुर्वेदात सांगितलंय. तो श्लोक आपण पुढे बघूया. सामान्य नियम काय सांगितलंय? पाणी कसं पिऊ नये ते चरकामध्ये इथे सांगितलं. चरक नावाचा आमचा ग्रंथ आहे. परत सांगतो विथ रेफरन्स सांगतोय. सूत्रस्थान 27वा अध्याय 327 आणि 328 श्लोक. त्या श्लोकांचं मराठीत केलेलं श्लोकबद्ध भाषांतर आहे. अपचनावरी औषध ऊन पाणी, पचन झाल्यावरी पिणे बलप्रद. म्हणजे काय? अपचन, ऍसिडिटी वाढली, अजीर्ण झालं, औषध ऊन पाणी, गरम गरम पाणी प्या. तेवढ्याच पुरतं गरम घ्यायचंय, कायमचं गरम पाणी प्यायचं नाही. कायमचं गरम पाणी जेव्हा तुम्ही पिता तेव्हा पाण्यातली काही मूल्य संपलेली असतात. मी माझ्या उभ्या आयुष्यात 52 वर्षाच्या कधीही उकळलेलं पाणी प्यायलेलं नाही. आणि माझ्या दोन्ही मुलांना पण पाणी, सगळं 12 गावचं पाणी पिऊन मोकळी झालेली आहे. म्हणजे इथं आम्ही पुण्याला, सांगलीला जाताना सुद्धा राधानगरीतल्या त्या हॉटेलमधलं किंवा त्या बावड्याच्या हॉटेलमधलं असं जे वेटरने आणून दिलेलं पाणी आहे ते सुद्धा पाणी मी माझ्या 6 महिन्याच्या मुलाला भरवलेलं आहे. का? इम्युनिटी वाढवण्यासाठी. हे इम्युनिटी वाढेल. लमण्यांच्या मुलांची जर वाढते तर माझ्या मुलाची का नाही? लमण्यांची मुलं कशी वाढली? त्यांना दगड, माती, वारा, पाऊस, थंडी, वाळू, सिमेंट, खडी काहीच नाही. ती माणसंच आहेत ना. मग ती जर जगू शकता, माझी मुलं लमण्यासारखी का नाही बनवायची? मी बनवली. कुठच्याही गावचं पाणी पितात, कसंही पाणी पितात, काही बाधत नाही. मी उघड्यावरची भेळ, त्या कुळेश्वर तो भेळवाला त्याच्याकडची भेळ रोज सुरमान आहे. त्याला आमच्याकडचं भेळ खायला घातली 8व्या महिन्यापासून. इम्युनिटी वाढली. आता कधी हलवण नाही त्याला इम्युनाइज नाही केलेलं मी. एकही डोस का नाही दिलेला दोघांनाही. पण इम्युनिटी दोघांची चांगली आहे. का चांगली आहे? परवा माझी मुलगी दवाखान्यात आली, मला विचारते, बाबा एवढी औषधं तुमच्याकडे, एकही औषध घरी आणत नाही तुम्ही? म्हटलं चांगलं आहे ना, एकही औषध घरी आणावं लागत नाही. याच्यात आमच्या घरातलं आरोग्य चांगलं आहे हे तू सांगितलंस. ते म्हणाल हो पण एखादं तरी औषध पाहिजे. हो
सध्या काय झालं माहितीये, औषधांवर इतके, समजा विहिरीवर 4 बायका जर पाणी भरायला आल्या, त्यातली एक बाई सांगते आमच्या ना ह्यानं तो मणक्यांचा आजार झालाय, मग ते एक्सरे काढले, हे केलं ते केलं, काय सांगू तुला, 2000 रुपये खर्च आला, ते बेल्ट दिलेत लावायला, आणि हे चालू नका आणि ते चालू नका, इटामलं जीव माझं नसतं. दुसरी बाई सांगते ह्या तुला काय येत नाही, आमच्या घरात साखरेचा आजार झालो, डायबिटीस झालो, ह्या औषध त्या औषध, ह्या खाऊ नको, का खाऊ नको, तू खाऊ नको, नारळ घालू नको, काय करू, ह्या माझ्या समोर इटामलं जीव सगळं, महिन्यात 2-4 हजार रुपये त्यांच्यासाठी जातात. तिसरी ह्या तुमचा कायच नाही, आमच्या घरात त्याच्यापेक्षा मोठा आजार, ब्लड प्रेशर, हृदयाचा आजार सांगले. कला 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 कधी काय जाता काय सांगू घेणार नाही. आता वय असती तर आता आडवी दिसती, आता घामान थपथपती, आता सांगले माझ्या दिसणार नाही, मग झाला त्यांच्या घराची हेंका बोलचा लागतात, तेच पाणी राहायला बाजू त्यांच्या रक्त तपासणी आणि त्यांच्या बरोबर वांगड्यात जावत माझा दिवस सरलो सगळं, कंबाटा गेला फोडा. चौथी बाई जी असते ना, ती विचार असं करायला लागते की ह्या सगळ्यांच्या घरात काही ना काहीतरी चाललंय, आमच्या ह्यांना एकदा सांगितलं पाहिजे, जरा मोठ्या डॉक्टरकडनं तपासणी करून घ्या, आमच्या घरात काय नाही कसं, ह्या सगळ्यांच्या घरात सुरू आहे. ही आमची मानसिकता आहे औषधांकडे बघण्याची, की आमच्याकडे आजार नाहीये, ते आम्हाला सुखकर वाटतच नाहीये, काहीतरी गडबड आहे, असं कसं व्हायला पाहिजे काहीतरी आजार. जेवताना पाणी होई अमृता समान, जेवणानंतर लगेच विष ठरे. विष म्हणजे पॉइझन नाही, विष म्हणजे लाईक अ टॉक्झिन, पॉइझन प्रमाणे, टॉक्झिन प्रमाणे काम करणं. काय पहिली ओळ काय सांगितली त्याच्यात, जेवताना पाणी होई अमृता समान, अमृता प्रमाणे काम करेल, जेवतानाच पाणी प्या. मिक्सर वाटत असताना, मिक्सर मधला नारळ वाटत असतानाच त्याच्यात पाणी घातलं जातं, तर नारळाचा रस चांगला आहे. सिमेंट वाळू खडी एकत्र करून आमचे इंजिनियर बसले, पाणी त्याच्यात योग्य प्रमाणात पडलं तरच स्लॅब चांगला बसणार आहे. स्लॅबला लिकेज कधी होतो, जर त्या मिश्रणामध्ये योग्य वेळेला पाणी नीट पडलं नाही आणि जर ढवळलं गेलं नाही तरच स्लॅब लिकेज होतो. याचा अर्थ ते ढवळत असतानाच पाणी गेलं पाहिजे. मग तसं हा मिक्सर तसाच ढवळतोय, फक्त तो एवढाच नाही ढवळत, असा सुद्धा ढवळतो आणि असा सुद्धा ढवळतो. मिक्सर एकदा सुरू केल्यानंतर तो आडवा करता काय होईल, सगळं बाहेर येईल, आणि म्हणून जेवल्यानंतर झोपायचं. मिक्सर सुरू आहे आतमध्ये आणि तुम्ही आडवा केलात त्याला, सगळं बाहेर नाही काय येणार. अपचनावरी औषधवनं पाणी, पचन झाल्यावरी पिणे फलप्रद, जेवताना पाणी होय अमृत समान, जेवणानंतर लगेच विशेष. आपल्या सगळ्यांना ही सवय आहे, जेवल्यानंतर पाणी असं गडगडा प्यायचं, असं पाणी कधीही प्यायचं नाही. पाणी पिताना कधी उभ्याने प्यायचं नाही, पाणी बसूनच प्यायचं आणि उकिडव बसूनच प्यायचं. मांडी घालून बसलं तरी चालेल, बूट टेकलेलं पाहिजे, आधार तरी पाणी बसणार पोटात, त्यामुळे बसून प्यायचं. पाणी पोटात बसताना यासाठी बसून पाणी प्यायचं. मी एकदा ठाणे स्टेशनवर होतो, कोकण रेल्वेने यायचं होतं मला, कोकण कन्याने 15 मिनिटं होती. त्या स्टॉलवर एक टाय लावलेला सुटाबुटातला माणूस आला, त्याने पाण्याची बाटली घेतली आणि तो खाली बसला, असा बसला आणि त्याने पाणी उघडलं बाटली आणि असं 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 पाणी प्यायला, तोंड लावून प्यायला. तो असं नाही प्यायला, हात धरला मध्ये आणि ते पाणी इथे ओतलं आणि तो असं प्यायला. मी बघतोय, निरीक्षण करतोय, म्हटलं हे काय केलं ह्याने, हा सुटाबुटातला प्राणी आहे, त्याने असं पाणी का प्यावं. म्हणून त्याचं पाणी पिऊन झाल्यानंतर मी त्याला विचारलं, आपने ऐसा क्यों किया भाई, ऐसा क्यों किया. मुझे मालूम नहीं, मेरी नानी ने कहा था कि पानी उकड़ू बैठकर ही पीना चाहिए. उकड़ू म्हणजे उकिडवर बसूनच पाणी प्यायचं. मेरी नानी ने मुझे कहा था, इसलिए हमेशा हम ऐसा ही करते हैं, नहीं तो घुटनों का दर्द चालू हो जाता है. जर पाणी उभ्याने पिलं तर गुडघ्याची दुखणी वाढतात असं ते सांगतात. आणि व्यवहारात आपल्याला असं बघायला मिळतं. त्यामुळे हे काही नियम जे आहेत ते आपल्याला पाळले पाहिजे. झोपताना पाणी वाईट हो फार, त्याने होईल सर्दी रोग मस्तकाचे. इथे पाणी शब्द आला नाही. झोपताना पिणे वाईट हो फार, हे वाईटच आहे म्हणा, काही पिणं वाईटच आहे. झोपताना पाणी पिणे वाईट हो फार, त्याने होईल सर्दी रोग मस्तकाचे. जे मस्तक आहे ह्याच्यात जे काही अवयव बसवलेले आहेत, ह्या सगळ्या अवयवांना पाण्याचा स्ट्रोक बसतो. बाटलीत भरलेलं पाणी आहे आणि बाटली आडवी केली, सगळ्यात जास्त प्रेशर बुचावर असतं. झोपल्यानंतर आडवी करायची नाही बाटली. आणि म्हणून जेवण संध्याकाळी 7ला जर झालं
तर 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10 हे 3 तास अन्न पचनासाठी ही बाटली तशीच ठेवायची. वरचं पाणी सगळं खाली जाईल, 1 नंबर मधनं बाहेर जाईल, शरीरातलं पाणी बॅलन्स होईल आणि मग तुम्ही बाटली आडवी करा, नो प्रॉब्लेम. किडनीतलं सगळं पाणी जर बाहेर निघून गेलं तर किडनीवरचा लोड कमी होईल, काहीच प्रॉब्लेम नाही. मूतखडे वाढले त्याचं कारण एकच, जेवल्यानंतर लगेच झोपतोय आणि रात्री झोपताना पाणी पितोय. रात्री झोपताना घेतलेलं पाणी रात्रभर तुमच्या किडनीमध्ये तसंच भरून राहील आणि तसंच भरून राहिलेलं पाणी क्षार वाढवणार आहे, मूतखडा वाढणार आहे. आज कुठच्याही डॉक्टरांकडे मूतखडा होऊ नये म्हणून औषधच नाही औषध. आयुर्वेदात आहेत औषधं आहेत, पण औषधांची गरज काय? मी तर आज पेशंटना सांगतोय की तुम्ही औषधांच्या मागे लागू नका, माझ्या दवाखान्याचं नाव वेगळं आहे, दवाखाना नाही दवा ना खाना असंच आहे. आता मला दवाखान्याचं नाव कसं, औषधांची गरजच नाहीये. दवा ना खाना, औषधं नको, फक्त आहारावर कंट्रोल ठेवा आणि नियम फक्त ओळखा. शास्त्र ओळखून जेव्हा आपण पाळतो तेव्हा त्याचा खूप फायदा होतो. सर्दी रोग मस्तकाचे आणखीन एक रोग असा वाढलेला दिसतो की म्हणजे पायाची टाच दुखणं. ज्यांचं शरीरात पाणी जास्ती त्यांची टाच दुखते. पाणी गॅस वाढवतं. आता आपण ते पुढे बघूया आहोत त्याच्यामध्ये काही नाही. पाणी का कमी प्यायचं किंवा का नियंत्रित प्यायचं? आयुर्वेदाचा पहिला नियम सांगितलाय, वेगान न धारे. अष्टांग संग्रह सूत्रस्थान अध्याय 4. धारणीय अधारणीय वेग असं त्याचं नाव लिहिलेलं आहे. त्याच्यात पहिलं सूत्र सांगितलंय, वेगान न धारे. वेग 13 वेग सांगितलेले आहे. तहान, भूक, झोप, अश्रू, भूक, मलप्रवृत्ती, मूत्रप्रवृत्ती, शुक्रवेग, ह्या सगळ्या अश्रू, जांभई, खोकला हे सगळे वेग सांगितलेले. तो निर्माण करतो कोण? मला जायचंय, मला कोण सांगणार? माझं मलाच कळणार. माझं मला कळणार म्हणजे सांगणार कोणीतरी आहे आतमध्ये. आता तुझं ब्लॅडर फुल झालेलं आहे, आता रिकाम करून घे, आता तुला 2 नंबरला जाऊन यायला पाहिजे. आतून मला सांगितलं जातं. ह्या आतल्यावर विश्वास ठेवायचा. तो आतला म्हणजे ईश्वर, परमेश्वर. त्याच्यावर विश्वास ठेवला नाही आणि तुम्ही बाहेरच्या यंत्रांवर विश्वास ठेवायला लागला की समजत. पाण्याचं पचन व्हावं लागतं. असं आहे का वरनं पाणी होतं की डायरेक्ट बेसिन मधनं बाहेर घुसकन? पाणी किती प्यायचं त्याला? आणि पाणी सगळ्यात पचायला जड, अग्नीच्या विरोधात काम करतंय पाणी. चूल पेटवलेली आहे, ह्या चुलीमध्ये तुम्ही पाणी घातलं काय होणार? चूल विझणार. गरम गरम उकळतं पाणी घातलं तर अरे तरी विझणार. मग पाणी घातलं तर, लिंबू पाणी घातलं तर, आवळ्याचा ज्यूस घातला तर, कोरफडीचा ज्यूस घातला तर. म्हणून सकाळी सकाळी हे सगळे ज्यूस प्यायचे नाहीत. सकाळी भूक लागली पाहिजे, भूक वाढली पाहिजे, अग्नी वाढला पाहिजे, त्याच्यावर पाणी कसं घालायचं? आयुर्वेदात कुठेही लिहिलेलं नाही की सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी पाणी प्या. लिहिलेलं नाही. वाग्भटामध्ये सुद्धा लिहिलेलं नाही. भोज राजा नावाचा एक राजा होऊन गेला, त्याने एक ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथामध्ये एक रेफरन्स आहे की सकाळी चूळ भरायच्या अगोदर पाणी प्यावं. परंतु तो राजा पाश्चिमात्यांकडनं आलेल्या एका पर्यटकाचं ऐकला आणि त्याने तो रेफरन्स लिहिलेला. आमची आजी सांगते, अरे तू तोंड धुवायचं अजून, तू बोलू सुद्धा नकोस. एवढे तोंडात जंतू तुझे आहेत, ती सगळे बाहेर पडतायत. बोलायचं पण नाही. पहिल्यांदा आधी मलप्रवृत्ती. सगळ्यात पहिल्यांदा काय उठायचं, उठल्यानंतरचं पहिलं काम मलप्रवर्तन करून यायचं. मग यायचं, हात धुवायचे, पाय धुवायचे, डोळ्याला पाणी लावायचं, चूळ भरायची आणि मग दात घासायचे. हा क्रम ठरलेला आहे, दिनक्रम लिहिलेला आहे आयुर्वेदामध्ये. सकाळी उठल्या उठल्या पाणी 100% निषेध केलेला आहे. इतर अवयवांना अनावश्यक काम. काही जण सांगतात की किडनी साफ राहण्यासाठी डॉक्टरनी पाणी प्यायला सांगितलं. किडनीत पाणी पोचण्यासाठी पहिल्यांदा पाणी घशातनं पोटात येईल, पोटातनं ग्रहणीमध्ये येतं. एक अवयव तिथला आहे, इथनं लहान आतड्यामध्ये येतं, लहान आतड्यातनं मोठ्या आतड्यामध्ये येतं, तिथनं शोषलं जातं, लिव्हरमध्ये येतं, लिव्हरमधनं ते रक्त बनवण्यासाठी स्प्लीन मध्ये जातं, नंतर त्याचं रक्त बनवून हृदयात येतं, हृदयातनं ऑक्सिजन घेण्यासाठी फुफ्फुसात जातं, पुन्हा ते हृदयाच्या वरच्या कप्प्यात येतं आणि मग सगळीकडे फिरतं आणि मग येतं परत हृदयाच्या दुसऱ्या कप्प्यात आणि मग किडनीमध्ये जातं आणि बाहेर पडतं. ह्या 7वा स्टॉप आहे. पाणी हा पहिला स्टॉप नाहीये. वरनं घेतलं की किडनीतनं गेलं. ह्या बाकीच्या अवयवांनी काय नुकसान केलं तुमचं? या एवढं पाणी किडनीमध्ये पाहिजे म्हणून या सगळ्या अवयवात हे पाणी फिरवायचं. त्यांचं काम नाही का वाढलं? म्हणजे त्या विठोबाच्या दर्शनाला जाणारी रांग अशी जाते, संपतच नाहीये ती. अशी 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 आम्ही फिरतेच आहे.
पाण्याने इतर रोग वाढतात. आयुर्वेद असं सांगतो की पाण्याने रक्तदाब वाढतो, पाण्याने सांधेदुखी वाढते, पाण्याने केस गळणं वाढतं, पाण्याने कफाचे आजार वाढतात, डोळ्यांचे आजार वाढतात, नाकाच्या समस्या वाढतात, हाडं वाढणं, हाडांची सूज येणं हे सगळं पाण्याने वाढतं, कानाच्या समस्या वाढतात, मानेच्या मणक्यांचे विकार वाढतात, पायाची टाच दुखणं वाढतं, अजन्न अपचन यासारखे सगळे आजार वाढतात. पाण्याने 72 प्रकारचे आजार वाढतात असं आयुर्वेद सांगतो. आणि आज नॅचरोपॅथी पाण्याने रोग कमी करा म्हणून सांगते. कधीच शक्य नाही. पाणी आहे प्रदेशानुसार बदलत आहे. हरिद्वार मधलं पाणी वेगळं आहे, नाशिक मधलं वेगळं आहे, कोकणातलं वेगळं आहे. मी मध्ये नाशिकला जाऊन गेलो माझ्या काकांकडे. त्यांच्या बाथरूम मधले जे नळ आहे त्या नळाला बाहेरच्या बाजूला पांढऱ्या रंगाचा भुरा जमलेला दिसतो. कसली आहे पावडर ही पांढऱ्या रंगाची? काकांना विचारलं. ते म्हणाले आमच्याकडे सगळ्याच नळांना अशी पावडर येते, पाण्यातले दोष आहेत ते. हे पाणी त्या धातू मेटल मधनं आल्यानंतर ते सगळे तिथलं त्यांचं जे काही रासायनिक त्यांची अभिक्रिया होते त्याच्यात हे सगळे नको ते क्षार तयार होतात आणि सगळे पोटात जात आहेत. ह्याने मुतखडे वाढतात. कोकणातलं पाणी, आमच्याकडे एक नदी येणार, ती 12 गावात येणार, 12 गावात सगळी घाण ती घेऊन येणार आणि ती आम्ही जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये तुम्ही बघितलं असेल किती शुद्ध पाणी होतंय. तुम्हाला विश्वास आहे? बरं, तुमच्याकडे जे फिल्टर्स तुम्ही बसवले त्यांच्यावर माझा विश्वास नाही. तुम्ही अगदी ॲक्वागार्ड किंवा आणखी कुठच्याही पद्धतीने फिल्टर्स मधनं पाणी घालून घ्या. मी तुम्हाला त्याच्यातले क्षार दाखवतो. घरी जाऊन एक प्रयोग करा. तुमच्याकडे जो वॉटर फिल्टर आहे त्या वॉटर फिल्टर मधलं 2 तांबे पाणी घ्या, स्टीलच्या भांड्यामध्ये घ्या, तुम्हाला दिसेल व्यवस्थित, आणि त्याला उकळवा. गॅसवर गरम करा, उकळवा 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 उकळवा. 16 पट पाणी कमी करायचं. आयुर्वेदामध्ये पाण्याचा काढा असा सांगितलेला आहे. 1/16 पट पाणी कमी करायचं. तुम्हाला असं लक्षात येईल की त्या पाण्यात खाली काळ्या रंगाची पावडर तयार होते. 16 पट पाणी कमी केल्यानंतर हे दिसतं. आणि तुम्ही पाण्याची चव घेतली तर पाण्याला चवच नसते, कारण सगळी चव त्या खालच्या क्षारांमध्ये जमा झालेली असते. तुम्ही फिल्टर पेपर मध्ये गाळून बघा, तुम्हाला त्याचे क्रिस्टल्स मिळतात. म्हणजे तुमच्या किडण्यांचं काम तुम्ही किडण्यांवर सोडून द्या, त्याची काळजी करू नका. सगळं पचवायची क्षमता त्याच्या बाय डिफॉल्ट प्रोग्राम मध्ये सेट झालेली. हे सगळं आम्ही 12 गावचं मगाशी मी सांगितलं तसं. लहानपणापासून ते फिल्टर्स एवढे मोठे झालेले आहेत की मोठे क्षार सुद्धा किडनीत फिल्टर होऊन जाते. त्याची काळजी करू नका तुम्ही. आपल्याकडे रव्याची चाळण वेगळी असते, मैद्याची चाळण वेगळी असते. तसं आम्ही डिफॉल्ट मध्येच त्या मोठ्या रव्याची चाळण बसवलेली आहे. अडकणारच नाही, काय सगळं मुस्कत जाणार पडलं. काळजी करू नका. पाण्याने फर्मेंटेशन वाढतं. कुजण्याची प्रक्रिया पाण्यामध्येच तयार होते. समजा आंबोळीचं पीठ आहे, आंबोळीचं पीठ, उडदाचं पीठ आणि तांदळाचं पीठ एकत्र करून ठेवलं. नुसतं जर पीठ डब्यात ठेवलं तर ते कुसेल. महिना टिकत ते पीठ, महिनाभर नक्की टिकेल जर एअर टाईट कंटेनर मध्ये ठेवलं तर. हे पीठ पातेल्यात घेतलं आणि पाणी घालून ढवळलं, काय होईल? दुसऱ्या दिवशी पीठ फुगवलं. कोणी फुगवलं? पाण्याने फुगवलं. त्याचा चिकटपणा वाढवला पिठाचा. कोणी वाढवला? पाण्याने. त्या पिठाची चव बदलवून टाकली. आंबट झालं पीठ. कोणी चव बदलवली? पाण्याने बदलली. त्याच्यात बुडबुडे निर्माण झाले. पिठात बुडबुडे कोणी निर्माण केले? पाण्याने. सगळी गडबड करणारं कोण आहे? पाणी आहे. हे एवढे सगळे बदल, फर्मेंटेशनची मुख्य प्रक्रिया पाण्याने सुरू होते. गोबर गॅस, गोबर गॅस मध्ये आता शहरात आपल्याकडे गोबर गॅस नाही, खेड्यामध्ये जे गोबर गॅस आहेत मुद्दाम प्लांट जाऊन बघा, काही ना कदाचित माहिती असेल. गोबर गॅस मध्ये जे शेण घालायचं असतं ते अख्खेच्या अख्खे थापे घालायचे असतात. त्याच्यात काय करायचं? पाण्यात कालवायचं आणि मग घालायचं. पाणी आवश्यक आहे कशासाठी? गॅस होण्यासाठी. आता मला सांगा, पोटातला गॅस कमी करण्यासाठी पाणी कसं उपयोगी होईल? म्हणजे ज्यांच्या पोटात गॅस जास्ती आहे ते पाणी पिऊन गॅस वाढवतील की कमी करतील? वाढणारे गॅस, कारण पाणी हे गॅस वाढवायला सगळ्यात मोठं माध्यम आहे. आता आणखीन एक गंमत सांगतो. ज्यांच्या घरातला गोबर गॅस तुम्हाला रागाने बंद पाडायचा असेल, शत्रुत्वाने, जरा नष्ट आणि सो करून टाकता येते. काय करायची युक्ती सांगतो फक्त. त्यांच्या गोबर गॅस मध्ये नेऊन लिटरभर तेल ओतायचं. काय करायचं? तेल ओतायचं. तेल ओतल्यानंतर पाण्याचा हवेशी असलेला संपर्क तुटतो, तेलाचा तवंग पाण्यावर येऊन राहतो आणि खाली फर्मेंट होणारं जे आहे त्याचा हवेशी संपर्क सुटतो आणि फर्मेंटेशन थांबतं. गॅस तयारच होत नाही.
पडलो ना गॅस बंद त्याचं प्रोजेक्ट. आणि तसा जो गोबर गॅस प्लांट आपण बंद पाडू शकतो तिथला सुद्धा प्लांट आम्ही बंद पाडू शकतो. तेल प्या. तेल पिल्यामुळे काय होईल? आतल्या पाण्याचा, अन्नाचा आणि आतनं गेलेल्या हवेचा संपर्क तुटतो आणि त्याच्याभोवती एक तेलाचं आवरण तयार होतं आणि फर्मेंटेशनची प्रोसेस थांबते. फर्मेंटेशनची प्रोसेस थांबवण्यासाठी फक्त तेल उपयोगी पडतं. आंबोळीचं पीठ तुम्ही बाहेर काढलं, ढवळलं आणि आता आंबोळ्या करायला सुरुवात करणार, त्याच्या अगोदर तुम्ही त्याच्यात मीठ घालता, बरोबर आहे? कारण मीठ जर घातलेलं असेल तर ते फर्मेंट होत नाही, कारण फर्मेंटेशन मीठ सुद्धा थांबवतं. कारण मीठ मगाशी मी सांगितलं तसं कृमिघ्न आहे. फर्मेंटेशन म्हणजे विशिष्ट बॅक्टेरिया त्याच्यातले वाढवणं. मीठ बॅक्टेरियाला मारून टाकतं, म्हणून लोणच्यात मीठ जास्ती घालतात बॅक्टेरियाची वाढ होऊ नये म्हणून. हे जे आंबोळीचं पीठ तुम्ही बुचकता, घालण्याला सुरुवात केली ते बुचकतं. बुचकल्यानंतर त्याच्यात आणखीन गॅस तयार होतो, कारण हवेच्या संपर्कात येतो. यासाठी हे उरलेलं पीठ आणखीन आंबू नये यासाठी मिठाबरोबर थोडं तेल पण घालतात. तर बाकीच्या आंबोळ्या व्यवस्थित येतात, नाहीतर त्या खूप आंबट होत जातात. करून बघा प्रयोग. मी हे सगळे प्रयोग केले आणि त्यानंतर निष्कर्ष काढला की तेल फर्मेंटेशन थांबवतं आणि पाणी फर्मेंटेशन वाढवतं. जास्त पाणी पिण्याचा मलप्रवृत्तीशी काही संबंध नाही. काही जण हो डॉक्टर तुम्ही असं सांगता, पण आम्हाला संडास साफ होण्यासाठी आम्ही हळू पाणी पिलो की आम्हाला 2 नंबर साफ होतं म्हणून आम्ही पाणी वापरतो. त्याचा ट्रॅक वेगळा आहे. वरनं पाणी घेतलं की ते लघवीतनं बाहेर पडतं, ते संडास मधनं बाहेर पडतं का? नाही. पण जर तुम्ही वरनं तेल प्यालात तर ते तेल लघवीतनं बाहेर पडेल की संडास मधनं बाहेर जाईल? संडास मधनं जाईल. म्हणजे संडास साफ होण्याचा तेलाशी संबंध आहे, पाण्याशी नाही. म्हणून पुन्हा प्रकरण गाडी तिथे घेऊन अडकते. तेल प्या, रोजच्या जेवणात तेल वापरा, पाणी नको. आज किती चुकीचं चाललंय. तुमच्या मनात हाच प्रश्न येईल की आम्ही जे आजपर्यंत सगळं ऐकलं त्या सगळ्याच्या विरोधातच तुम्ही सांगताय. मी तेच सांगतोय, आरोग्य इथे आहे, आम्हाला सांगतायत आरोग्य तिथे आहे. कसं मिळणार 100 वर्षाचं आरोग्य निरोगी? अबाउट टर्न करायला पाहिजे, 180 अंशात उलट जायला पाहिजे, तरच चांगलं आरोग्य मिळणार आहे. रोगी अवयवांना विश्रांती हवी. किडनीमध्ये खडा आहे गृहीत धरून जाऊया आपण, आणि काही जण सांगतात वरनं पाणी प्या म्हणजे किडनीचा खडा भुसकन निघून जाईल. अरे दगड आहे तो कसा जाणार पुढे? गटारात अडकलेला दगड पाणी मागणं सोडलं पण काय पुढे जातो? बेसिन मध्ये समजा असं काहीतरी अडकलेलं आहे, चेंडू पेंडू काहीतरी गुंतवळ आणि हे वरनं पाणी ओतलं नाही गेलं तर काय होतं? बेसिनवर पाणी अडकून राहतं आणि नको रे बाबा ते पाणी आधी पहिल्यांदा नळ बंद करून टाकायचा. बेसिन मध्ये पाणी जास्त झाल्यानंतर आपण पहिला नळ बंद करतो का? कारण अडकलेलं आहे सगळं. आता काय करायचं? वाट काढेल तसं हळूहळू पाणी पुढे 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 जाईल आणि मग लक्षात येईल आणि मग आपल्याला तो खालचा कॉक काढता येईल आणि मग तिथनं काठी घालून अडकलेलं पुढे ढकलता येईल. काय केलं आपण? त्या पाण्याला थोडी वाट करून दिली आणि मग जे ऑब्स्ट्रक्शन आहे ते काढलं. खडा जिथे किडनीमध्ये अडकलेला आहे तिथे काढण्यासाठी, सोडवण्यासाठी वरचं जे पाणी जमा झालेलं आहे ते तरी कमी करायला वेळ द्या. ते जाऊ देत तर जरा झिरपून. म्हणून मुतखडा झाल्यानंतर पाणी पहिलं बंद करा. आज नेमकं बरोबर उलट केलं जातं. मुतखडा म्हणजे पाणी भरपूर प्यायचं. बरं आपल्याकडच्या पाण्यात क्षार खूप आहेत ना? समुद्राच्या जवळ आपण राहतोय, आपल्याकडच्या पाण्यात क्षार जास्ती असल्यामुळे पाणी जास्ती गेलं तर शरीरातले क्षार वाढतील की कमी होतील? म्हणजे मुतखडा वाढणार आहे की कमी करणार आहे? म्हणजे जे कारण आहे तेच आपण सेवन करतोय आणि मुतखडा कमी होत नाही. मग आता लिटरोट्रिप्सी, आता काय किडनी बदलूया? तुम्हाला इतक्या पद्धतीने घाबरवलं जातं. म्हणजे तुमची हेल्थ केअर सेंटर जी आहेत ना ती हेल्थ केअर सेंटर झालेली, भीती निर्माण करणारी केंद्र झालेली. बरोबर उलट चाललेलं आहे सगळं. सूर्यास्तानंतर शक्यतो पाणी पिऊ नये, कारण दिसत नसताना पाणी प्यायचं नाही. एक सूत्र, पुन्हा एक रेफरन्स अष्टांग संग्रहामधलं, न पिबेत असं पिऊ नका. कुठचं? पंक शैवाल. पंक म्हणजे चिखल, ज्या पाण्यात चिखल आहे. शेवाळ वर तरंग आहे. तृण गवत उगवलेलं आहे. पर्ण ज्याच्यावर पानांचा पाचोळा वर पडलेला आणि झाकलेला आहे. त्यामुळे काय होतंय? सूर्येंदू पवनम अदृष्टम अभिपृष्टम घनम गुरु. ही ओळ जी आहे ना ही सगळ्यात महत्वाची मला वाटते. सूर्य, इंदू, इंदू म्हणजे चंद्र आणि पवन म्हणजे वारा. सूर्य, चंद्र आणि वारा यांनी न दृष्ट, न बघितलेलं पाणी पिऊ नये.
रेफरन्स काय दिला? सूर्येंदू पवनम अदृष्टम न पिबेत. आता हा नियम आजच्या काळात वापरायचा झाला तर फ्रीज मधलं ठेवलेलं पाणी आणि अन्न पदार्थ सूर्येंदू पवनम अदृष्टम. डबाबंद खाद्यपदार्थ सूर्येंदू पवनम अदृष्टम. कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या सूर्येंदू पवनम अदृष्टम. लेसची पाकिटं सूर्येंदू पवनम अदृष्टम न पिबेत न खादयेत. असं काही खाऊ नका. आजचं सायन्स काय सांगतंय? तेच सांगतोय, डबाबंद खाद्यपदार्थ खाऊ नका. आयुर्वेद काय वेगळं सांगतोय? शास्त्र फक्त समजून घेण्याची दृष्टी पाहिजे. ती दृष्टी असली की सगळेच्या सगळे नियम आपल्याला सिद्ध करता येऊ शकतात. ज्या पदार्थात पाणी जास्त तो पदार्थ लवकर पुसतो आणि पाणी अग्निविरोधी गुणाचे आहे. मगाशी आपण हे बघितलं. 4 पदार्थ तुमच्या समोर मांडतो. आमटी आहे, भात आहे, चपाती आहे आणि भाकरी आहे. आमटी, भात, चपाती आणि भाकरी. याच्यात सगळ्यात पहिल्यांदा फुकट जाणारा, आंबट होणारा, आंबूस होणारा, तार येणारा पदार्थ कोणता असेल? आमटी. सांगपणे 1.5 दिवसात ती फुकट जाते. आता या 3 पदार्थात उरलेला पदार्थ कुठचा फुकट जाईल? पहिल्यांदा भात फुकट जाईल. जरा टायमर लावलेला तो जाणार. 2 दिवस. 2 दिवसानंतर भाताला वास यायला लागतो. आता राहिली चपाती आणि भाकरी. चपाती फुकट जाते 3 दिवसानंतर आणि नंतर 4-5 दिवसानंतर भाकरीवर खुर्शी येते. ज्या पदार्थात पाणी कमी तो पदार्थ टिकाऊ आणि ज्या पदार्थात पाणी जास्ती तो टाकाऊ. जसं अन्न पदार्थ तसं शरीर देखील. ज्या शरीरात पाणी जास्ती साठून राहील ते सगळं शरीर लवकर कुजायला सुरुवात होईल. फर्मेंटेशन होईल. रोग जंतूंचं माहेरघर होईल. संध्याकाळी घेतलेलं पाणी रात्री झोपेपर्यंत बाहेर पडलं पाहिजे. मगाशी मी सांगितलं 7 वाजता जेवला 10 वाजेपर्यंत सगळ्या किडनी फ्लश आउट झाल्या पाहिजेत आणि मग झोपा. मूतखडा होणारच नाही. पाणी आणि जंतू संसर्ग. सगळ्यात जास्ती जंतूंची उत्पत्ती पाण्याच्या जवळपासच होत असते. डासांची वाढ कुठे होते? सरकार काय सांगतंय? पाणी साठलेलं पाणी साठे नष्ट करा. का? डासांची वाढतात तिथे. ते मग गप्पी माशांची पैदास करा वगैरे सगळे नंतरचा उपास करा. अरे पण पाणी साठवू देऊ नका ना अगोदर. पाण्याचे साठे नष्ट करा. शरीरातलं सुद्धा पाणी काढून टाका. शरीरात जेवढा वेळ पाणी जास्ती राहील तेवढं ते गडबड होते. अग्नीवर पाणी पडलं की अग्नी विजतोच. मग सकाळी सकाळी पाणी खात्यावर. म्हणून सकाळी सकाळी सुद्धा पाणी पिऊ नका. ज्यूस पण पिऊ नका. रोगां सर्वेपी मंद यज्ञौ. सगळे रोग हे मंद अग्नीमुळे निर्माण होतात. भूक मंदावली की सगळे रोग वाढतात. हे त्याचा आणखी एक रेफरन्स. म्हणून पाणी कमी प्यायचं. अन्न पचनाला पुरेसा वेळ मिळाला नाही तर अन्नाचं रूपांतर चरबी चिकटपणात होतो. निसर्गाचे नियम सगळ्यांसाठी सारखे. निसर्गातील सगळे प्राणी दिवसा खातात आणि रात्री झोपतात. निसर्गाचा नियम कोणताही पाळला तर कोणतेही पथ्य करण्याची आवश्यकता नाही. सगळ्याच्या सगळं खायचं. निसर्गाचा नियम एकच. सूर्योदय ते सूर्यास्त खायचं जसा कावळा खातो. काहीही केव्हाही कुठेही कसंही. पण सूर्याचा नियम पाळून सूर्यास्तानंतर तो काहीच खात नाही. कावळा नाही, चिमणी नाही, कबूतर नाही, कोंबडा नाही. म्हणून सगळे कावळे एकाच आकाराचे दिसतात. व्हरायटीची असेल ती इथेच दिसते. असं का होतं? निसर्गाचा नियम मोडला की शिक्षाही होणारच आहे. गावठी कोंबड्या कसं खातात? गावठी कोंबड्याच्या खातात त्याला विष्कीर अशी संज्ञा आहे. ते पायाने असं उचलतात आणि दाणे खातात. शांतपणे खात नाही. त्यामध्येच मान वर उचलतात. इकडे बघतात, इकडे बघतात, वर बघतात आणि परत खायला सुरुवात. का? भीती आहे त्यांना. बाजूने कोणीतरी येईल, वरनं कोणीतरी येईल, खालून कोणीतरी येईल. सतत सावध असतात आणि व्यायाम करतात आणि खातात. बरोबर आहे ना? कधी झोपतात? त्या घोड्यात जाऊन झोपतात. गुड माहिती आहे ना सगळ्यांना? कुऱ्हाड. त्या कुऱ्हाड्यामध्ये जाऊन त्या झोपतात. डोळे बंद करून असतात. किती वाजता? संध्याकाळी 7 वाजता. त्याच्यानंतर त्या काहीच खात नाही. पोल्ट्रीतल्या कोंबड्या कसं खातात? त्यांना मान हलवायला सुद्धा जागा दिलेली नसते. त्या मान खाली घातली की खाली टोक 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 खालत राहायचं. पायाने सुद्धा हलवायचं नाही. व्यायाम बिलकुल करायचा नाही. पण व्यायाम केला तर तुमची चरबी कमी होईल आणि वजन कमी झालं तर आम्हाला पैसे मिळतात. लक्षात येते? यांचं वजन वाढवणं हा बिझनेस आहे आणि म्हणून त्यांना कमीत कमी श्रम देतात. त्यांची हालचाल सुद्धा होऊ नये म्हणून कोंबडीला कोंबडी लागून असते तिथे. कोंबड्या कसं खातात? डायरेक्ट जे काय खायला घालतात. आणि कधी झोपतात? त्यांना झोपायला देत नाही. सूर्यास्त झाला की त्यांची शटर सगळी बंद करतात.
कधी झोपतात, त्यांना झोपायला देत नाही, हॅलोजनचे मोठे बल्ब लावतात आतमध्ये आणि सगळी शटर्स बंद करून टाकतात. का? कारण सूर्यास्त झाला जर कोंबड्याला कळलं, निसर्गाचा नियम त्यांनी जर पाळला तर त्या रात्रभर खाणार नाहीत आणि रात्रभर खाल्लेली नाही तर त्याचं वजन वाढणार नाही. किती वजन वाढतं त्याचा मी हिशोब केला. प्रत्येक पोल्ट्रीमध्ये जाऊन चौकशी केली. 10-15 पोल्ट्र्यांना मी व्हिजिट केली. त्यांना विचारलं कोंबड्यांचं वजन किती आहे सरासरी. तर त्या सगळ्यांनी सांगितलं 45 दिवसांची जी पिल्लं आहेत त्यांचं वजन 2100 ते 2300 ग्रॅम भरतं सरासरी. आणि आता मी दुसऱ्या कोंबड्यांचं वजन केलं, ज्या गावठी कोंबड्या आहेत, जे स्वतःचं अन्न स्वतः उचकून खातात, सूर्यास्ताला थांबतात, त्यांचं वजन 45 दिवसांच्या कोंबडीचं वजन फक्त 900 ग्रॅम ते 1100 ग्रॅम असतं. जवळजवळ दुप्पट वजन वाढतंय. आणि नुसतं वजन वाढत नाहीये, मी त्यांचा डेथ रेट चेक केला, त्यांचा मृत्यूदर विचारला, किती कोंबड्या मारतात 100 पैकी. सगळ्या पोल्ट्रीवाल्यांनी सांगितलं 10 ते 15 पिल्लं मारतात. आणि गावठी कोंबड्याने विचारलं त्यांच्या मालकांना, तुमच्या किती कोंबड्या मरतात? ते म्हणतात एकही पिल्लू मरत नाही. जर त्यांना घाट वर्ण कावळा वर्ण येऊन खात नाही तर, बाजूने कावळा कुत्रा येऊन खाल्लं नाही तर, बेळातनं जमिनीतनं सापाने येऊन खाल्लं नाही तर, आणि घरातनं माणसाने येऊन खाल्लं नाही, त्यांना मरण नाही. जे मरण आहे, मी त्यांना विचारलं कशाने मरतात? ते म्हणतात आमका ठाऊक ना. सांगतो लोक, ते म्हणा डॉक्टर विचारा. मग मी व्हेटरनरी डॉक्टरला गाठला. म्हटलं अरे बाबा ये इकडे, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. ही 100 15 पिल्लं मरतात, नुकसान होतं. ते म्हणलं परवडतं. का? कारण त्यांचं वजन बाकीच्यांनी घेतलेलं आहे. पण मरतात कशी? काय नाव होतं त्यांना? हार्ट अटॅक येतात. काय सांगितलं त्याने? त्यांना हार्ट अटॅक येतो. म्हटलं कसा येतो हार्ट अटॅक? ता माका माहित. व्हेटरनरी डॉक्टर सांगतो ता माका विचारू नको. म्हटलं बस आहे सर, मी सांगतोय तुला काय नियम आहे. कोणतेही प्राणी संध्याकाळनंतर खात नाही. आणि जे प्राणी संध्याकाळनंतर तुम्ही खायला भाग पाडता, विकतचं घेऊन खायला भाग पाडता आणि विकतची दुखणी घरात आणता, आपलं पोट न भरता डॉक्टरांचं पोट भरता, त्यांचं वजन वाढवता, त्यांचं कोलेस्ट्रॉल वाढतं आणि मग त्यांची चरबी वाढते आणि मग त्यांना अटॅक येतो, म्हणून ती मरतात. जशा कोंबड्या तशीच माणसं. आणि याच कोंबड्यांचं मांस तुम्ही खाताय. मगाशी मी सांगितलं अनुप प्रकारचं मांस खाल्लं की डायबिटीस वाढतो. ते हे अनुप प्रकारचं माजवून वाढवलं ती कोंबडी सगळी. खायचंच असेल, आयुर्वेदात काय सांगितलंय? गावठी कोंबड्या खा, ज्या स्वतःचं अन्न स्वतः खाताय. नाहीतर जंगली कोंबड्या खा. म्हणजे आधी त्यांच्या मागे धावा तुम्ही, तुमची आधी चराब कमी करा आणि मग त्यांची चराब खावा. मनुष्य प्राण्याची जेवणाची योग्य वेळ कोणती? हा फोटो बाजूच्या घरातला काढलेला आहे. मी फर्स्ट फ्लोअर ना प्रसाद रेगेच्या कंपाऊंड मधलं बांधकाम सुरू होतं त्यावेळी काढलेला फोटो आहे. फोटो आहे 19 तारखेचा. या दिवशी सोमवार होता. साल आहे 2012. मी वरनं फोटो काढला, ते जेवतायत सगळे खाली. मी वरनं फोटो काढला, मला ते काय जेवतायत हे बघायचं होतं म्हणून झूम करून बघितलं. त्यांच्याकडे रोटी म्हणजे भाकरी होती, भात होता आणि डाळ होती. म्हटलं हे एवढे सगळ्या बायका पण आलेल्या कामाला. बायका घरी कामाला थांबत नाहीयेत घरच्या. सगळं काम सकाळी करतात आणि त्या येतात तिथे. म्हटलं जेवण सगळं केलं कधी? भात आमटी आणि त्या भाकऱ्या. त्यावेळेला भाकऱ्या आम्ही एकदाच करतो, आठवड्यात एकदाच करतो. म्हटलं या भाकऱ्या कधी केल्यात? त्या आम्ही सोमवारी केल्या, बुधवारी केल्या. हा वार कुठचा होता? सोमवार होता. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार 6व्या दिवशी भाकरी खाताय. म्हटलं एवढ्या फुकट नाही गेल्या? नाही बा. काय सांगते? नाही बा. म्हटलं कशा टिकवल्या? फ्रीज आहे घरी तुमच्या? ते म्हणतात नाही. म्हटलं टिकल्या कशा? ते आम्हाला माहित नाही. म्हटलं तुम्ही काय करता? नाही आमच्या भाकऱ्या खाऊन झाल्या की आम्ही ह्या भाकऱ्या सूर्याला दाखवतो. काय विज्ञान सांगितलं त्या लमाडीबाईने मला? आमचं खाऊन झालं की आम्ही आमच्या भाकऱ्या सूर्याला दाखवतो, त्या दगडावर पसरवून ठेवतो. सूर्य त्यातलं त्याला जे खायचं ते सूक्ष्म रूपात पाणी ओढून घेतो आणि त्या भाकऱ्या टिकवतो आणि त्या भाकऱ्यामध्ये तो त्याचा अंश घालतो आणि आम्ही खातो आणि आम्ही मजबूत होतो. आरोग्य भास्करांचे नकोय तुम्हाला दुसरीकडे शोधायला. हे कॅलरीज नाही मोजलेलं त्यांनी. त्यांचं जेवण काय फुल कॅलरीज असतं? त्यांच्या जेवणात काहीच नाही. स्वच्छतेचा एकही नियम ते पाळत नाहीत. आंघोळ कधीतरी करतात, हात धुवत नाही, ताट सुद्धा नाहीये. त्या भाकरीवरच ते भात घेऊन खातायत. इम्युनिटी कोणाची चांगली आहे? मुलं कोणाची अशी सशक्त दिसतात, गुटगुटीत दिसतात आणि आमची पोरं उकळलेलं पाणी नाही, शेवटी ती शेवटी. फॅक्ट आहे.
पिंपळाचं झाड कसं कुठेही उगवतं पण त्याचं कसंही निभवतं. मग आमची मुलं अशी का नाही तयार करायची पिंपळाच्या झाडासारखी? कुठेही उगवली पाहिजेत, कुठेही जगली पाहिजेत, कसंही पाणी पिऊ देत, कसंही अन्न खाऊ देत, षड्रसयुक्त नसलं तरी चालेल. कोंबड्यांवरचा एक प्रयोग सांगतो, डॉक्टर पवी वर्तकनी केलेला प्रयोग आहे. कोंबड्यांचे 2 गट केले. एका गटाला कॅल्शियम खायला दिलं, एका गटाला कॅल्शियम बिलकुल दिलंच नाही. ज्यांना कॅल्शियम खायला दिलं त्यांना इतकं खायला दिलं की त्यांच्या शरीरातलं दुप्पट तिप्पट वाढेल, आणि ज्यांना दिलंच नाही त्यांच्या शरीरात काहीच, पाण्यातलं पण कॅल्शियम काढून घेतलं आणि त्यांच्या अंड्यांचं वजन बघितलं. गमत सांगतो तुम्हाला, दोन्ही गटातल्या कोंबड्यांच्या अंड्यांचं वजन सारखंच भरलं, कारण दोन्ही गटातल्या अंड्यांमधलं कॅल्शियमची लेवल तेवढीच होती. प्रश्न हा निर्माण होतो की ज्यांना कॅल्शियम जास्ती दिलं त्यांची अंडी टणटणीत का नाही झाली, आणि ज्यांना दिलंच नाही त्यांची लिबलिबीत का नाही झाली? याचा अर्थ त्या अंड्यामध्ये जो कोणी आत्मा आहे तो त्या शरीरामध्ये जे हवंय ते बदल आहे त्या परिस्थितीमधनं तयार करतो, त्याला आत्मा असतो. माझ्या शरीरामध्ये मला जे आवश्यक आहे, जी 18 मूलद्रव्य आवश्यक आहे, तुम्ही काहीही खाओ, ते सगळं पचवण्याची जबाबदारी माझी. अहम वैश्वानरो भूत्वाम पचामन्यम चतुर्विधम. तो भगवान विष्णू आहे, लक्षात ठेवा. तुम्ही काहीही खा, तुम्हाला जे आवश्यक आहे ते मी तुम्हाला तयार करून देतो, तुम्ही मिळवलेल्या अन्नातनं. त्यामुळे तुम्ही पालक खाल्लं तरच हिमोग्लोबिन वाढणार आहे, फळं खाल्ली तरच ताकद येणार आहे, हे मोठे भ्रम आहे. या मागे लागू नका. पुन्हा एकदा सांगतो, आपला पारंपरिक आहार कधीही सोडू नका. ही माणसं 10 वाजता कामाला लागली, परत गाडीत पेट्रोल भरायचं आणि गाडी चालवायची, हा नियम पाळतायत. भरायचं आणि कामाला लागायचं, भरायचं आणि कामाला लागायचं. आम्ही भरतोय आणि झोपतोय, इथे कोलेस्ट्रॉल वाढतंय, इथे डायबिटीस वाढते, इथे जाडी वाढते. काम करा. मी सकाळी काय तेच करतोय. 10 वाजता जेवतो, दवाखान्यात जातो, 50 वेळा उठावण्या बशा काढतो. 50 पेशंट आहेत, 50 माझी भारतीय बैठक आहे. आणि आपला फिटनेस कसा ओळखायचा? बसल्यानंतर हात न लावता उठता आलं पाहिजे, असं 3 वेळा जमलं पाहिजे सलग. हात न लावता बसायचं आणि हात न लावता उठायचं, हे 2दा आणि हे 3दा. आम्हाला बसताच येत नाहीये कारण आमची सवयच मोडली, कारण आमचे कमोडचे संडास आम्ही करून घेतले. ते जे काही उकीड वरच होत होतो तेही आम्ही सोडून दिलं. त्यामुळे फिटनेस आमचा आम्हाला किती आहे हे कळतच नाही. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं होतं त्याने तिची प्रॅक्टिस समजली. आता ही खरोखरच थांबण्याची वेळ आहे. अपघात कधी होतो? जर गाडी योग्य वेळेला थांबवता आली नाही तर अपघात होतो. गाडी जोरात जाते म्हणून कधीच अपघात होत नसतो. त्याला ब्रेक व्यवस्थित लावता आला तर गाडीचा अपघात होत नाही. तसं आता मला सांगितलं की आता अपघात होण्यापासून वाचवण्यासाठी आता ब्रेक लावला पाहिजे, आता हा ब्रेक लागणं आवश्यक आहे आणि आता मी ब्रेक लावणार आहे. फक्त जाता जाता एक टेक होम मेसेज घेऊन जा. तुम्ही जे काही खाताय ते पचवण्याची जबाबदारी तुमची नाही, तो पचवणारा आतमध्ये आहे. त्याच्यावर 100% विश्वास ठेवा. सूर्योदय ते सूर्यास्त या 12 तासात खा. तुम्हाला जे आवडते ते खा. खाताना भीती बाळगू नका आणि खाल्ल्यानंतर आठवू नका. पाणी तहान लागली तरच प्या, तहान लागली तर पाणी प्यायचं, भूक लागली तर जेवायचं. साधे सोपे नियम पाळायचे. लोटांगण घालायचं आणि प्रदक्षिणा घालायची. असलेल्या सगळ्यांना समोरच्याला नमस्कार करायचा आणि थांबायचं. घालील लोटांगण मंदिर चरण ही सगळ्यात शेवट असतं. तेव्हा मी फक्त लोटांगण घालतो. प्रत्यक्ष लोटांगण घालून दाखवलं, परवा दाखवलेलं लोटांगण कसं घालायचं. प्रदक्षिणा सुद्धा तशीच महत्वाची आहे. प्रदक्षिणा आणि लोटांगण हे 2 जरी व्यायाम तुम्ही केले एका महिन्यामध्ये 4 इंच पोट कमी होतं. खरोखर तुम्ही करून बघा. अपाय तर निश्चित नाही. काही वेळा चक्कर आल्यासारखं वाटतं, ढवळल्यासारखं वाटतं, सवय नसल्यामुळे तसं वाटतं, परंतु याच्यात धोका 100% नाही. तुम्ही निश्चितपणे हे प्रयोग करायला सुरुवात करा. तुम्हाला नक्की 100 वर्षाचं आरोग्य मिळेल. मी 100 वर्ष जगणार आहे याची मला आता खात्री पटलेली आहे, कारण मला माहिती आहे की हे यंत्र कसं वापरायचं. माझ्या 100व्या वाढदिवसाला तुम्ही सगळ्यांनी हजर असावं असं त्या भगवंताकडे प्रार्थना करतो आणि सांगतो. धन्यवाद. आणि उपस्थित श्रोते हो, माझं नाव पल्लवी साई, मी एक प्राथमिक शिक्षिका आहे. आपल्या कुडाळचे भूषण असणारे आयुर्वेदाचार्य सन्माननीय वैद्य सुविनय दामले सरजी, तुमचे केवळ आभार मानण्यासाठी मी इथे उभी नाही आहे. तुम्ही आमचे डोळे उघडलात. आयुर्वेद हा आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. हे आपल्याला आता हळूहळू समजू पण लागलंय. पण
ते का महत्वाचं आहे, त्याचा आचरणात का आणलं पाहिजे, हे तुम्ही आम्हाला अतिशय सहज सोप्या भाषेत आम्हाला समजावून सांगितलं आणि प्रत्येक मुद्द्याला तुम्ही उदाहरण दिलं, पुरावा दिला, संदर्भ दिला. त्याच्यामुळे ते आमच्या इथपर्यंत पोचलं. आणि कुठलाही आचार आणण्यासाठी पहिल्यांदा विचार आपला असावा लागतो किंवा जे काही चुकीचे विचार असतात ते बदलावे लागतात. तर ते सगळं महत्त्वाचं काम तुम्ही आज केलं आणि पहिल्या भागातही केलं. तर यासाठी मी आपले खरंच आभार मानते. आयुर्वेदाचं महत्त्व खरंच आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल. सरांचे खूप छान छान व्हिडिओ यूट्यूबवर आहेत, ते आपण पाहू शकता. आणखीन मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल आणि सरांचे विचार थेट आमच्यापर्यंत पोहोचू दिल्याबद्दल मी आयोजकांचे देखील आभार मानते. धन्यवाद. माननीय श्री दामले वैद्य यांनी आपल्या परीने आपला सिद्धांत आपल्यासमोर मांडलेला आहे. याबाबत निरोगी जीवन कसं जगावं आणि त्याचबरोबर आहार आणि पिण्याच्या पाण्याबाबतच्या बाबतीतल्या मर्यादा त्यांनी स्पष्ट केलेल्या आहेत. यात खरं पाहिलं तर आपल्या सगळ्यांच्या बाबतीत जी मिळकत असते पैकी 60 ते 70% रक्कम ही आपण औषधावर खर्च घालत असतो, असा एक आजपर्यंतचा अभ्यास आहे. याबाबत तो टाळण्याच्या दृष्टीने आपण कशा पद्धतीने खाणं पिणं ठेवावं, आहार करावा आणि त्याबाबत निरोगी राहण्यासाठी व्यायाम आणि त्याबाबतचं या ठिकाणी ज्याला आपण प्राणायाम योगासनं म्हणतो याचा अवलंब करावा, की जेणेकरून 100 वर्ष जगण्याच्या दृष्टीने दिलेली मूलतत्व ही आपल्या परीने आचरणात आणण्यासाठी आपले प्रयत्न राहावेत ही प्रभूचरणी इच्छा व्यक्त करतो. आणि आजच्या ह्या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत दामले मंगल कार्यालय आणि स्वतः दामले यांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आहे. आपल्या सर्वांची या ठिकाणी उपस्थितीबद्दल आणि त्यांनी सहज आपल्या सोप्या भाषेत जे स्पष्ट केलं ते ऐकण्याबाबत तुम्ही जे काही सहकार्य दिलं त्याबाबत आमच्या अहिल्या ट्रस्टच्या वतीने आम्ही सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो आहे. धन्यवाद. जय भारत.